तुला सोडायला मी तयार नव्हतो. तुला सोडायला मी मुळीच तयार नव्हतो कधी. पण तरीही तुला जाऊ दिलं. माझं हृदय क्षणक्षण तडपत होतं तुझ्यासाठी. कारण एक सुंदरसं नातं हळूहळू तुटत होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी तुला जाऊ देईल. तुझ्याशिवाय जगेल. पण वेळेने, स्थितीने आणि परिस्थितीने हे शिकवलं की प्रत्येक नात्यापेक्षा, कुठल्याही प्रेमापेक्षा स्वतःसाठी स्वतःचं सुख असतं. आणि तुझ्या दूर जाण्याच्या गोष्टीने माझं सुखच माझ्याकडून दुरावलं होतं. तुझ्या प्रेमामध्ये मी आजही इतका निस्वार्थ आहे की तुझी आताही आठवण आली तरी आतासुद्धा तुझे फोटोज, व्हिडिओज पाहतो. लपून छपून तुझा विचार करतो आणि देवाकडे विचारतो की देवा ती कशी असेल, ती खुश तर असेल ना, तिला काही प्रॉब्लेम तर होत नसेल ना. आणि मला तर कधी कधी असे विचारसुद्धा येतात की तू पण असा विचार करत असेल का, की काय मला सुद्धा तुझी आठवण येत असेल. तर हो, मला तुझी खूप आठवण येते यार. मी आजही तडपतो तुझ्यासाठी, तुला पाहण्यासाठी. आणि आजही इच्छा होते तुझ्यासोबत जगण्याची. आजही लढू शकतो तुझ्यासाठी या पूर्ण जगाशी. पण असं वाटतं की तुझं आणि माझं दूर होणं हे गरजेचं होतं. कारण आज इतक्या महिन्यानंतर मी तुला एक क्षण पाहिल्यानंतर सुद्धा मला तू अशी दाखवत होती मी तुला ओळखत सुद्धा नाही. जे आपल्यामध्ये झालं ते मला काहीच माहीत नाही. तर अशा नात्याला मी समोर नेऊन काय केलं असतं सांग ना. खरं सांगू तर तुला पाहिल्यानंतर फक्त माझी एकच इच्छा झाली की एकदा तिने मागे वळून मला पाहावं. तुझी शपथ, मी मागे वळून तुझ्याकडे आलो असतो, तुझ्याशी बोललो असतो, तुला तुझे हालचाल विचारले असते. पण तू तर माझ्याकडे अशी पाठ करून गेली की मी काहीच नव्हतो तुझ्यासाठी कधीच. पण मला सांग की तू जे इतकं सुंदर नातं संपून जात आहे, का तुला नाही वाटत की या नात्याचा शेवट खूप चांगला होऊ शकला असता. कधी तर विचार येतो यार की कोणी कसं विसरू शकते आपल्यासोबत जगलेले ते सुंदर क्षण, आपण तयार केलेल्या सुंदर त्या आठवणी, ते दिलेले एकमेकांना वचन, नेहमी सोबत राहण्याचे, एकमेकांचा साथ देण्याचे. कारण तू तर मला तुझं पूर्ण जग समजत होती ना. मग तुला असं नाही वाटलं की जायच्या आधी माझ्या जगाला चांगल्या रीतीने गुड बाय म्हणून जावं. बस सोडून दिलं आणि एका अशा वळणावर मला सोडलं जिथे चारही दिशांनी फक्त अंधार आहे. पण मला हा अंधार त्रास देत नाहीये. या अंधारामध्ये फिरणारा तुझा आवाज मला त्रास देत आहे. आणि तो आवाज मला नेहमी त्रास देत राहील. जेव्हा या सगळ्यांचा विचार करतो ना तर खूप चीड होते यार प्रेम या शब्दापासून. कारण ज्या व्यक्तीला मी इतकं प्रेम केलं त्या व्यक्तीने जायच्या आधी माझ्याबद्दल थोडासाही विचार का केला नाही. बस मन झालं म्हणून मला सोडून दिलं. कारण तू त्या व्यक्तीला सोडून जात होती ज्या व्यक्तीसोबत तू हसली, खेळली, बसली, रडली, तुझे सगळे दुःख त्याला सांगितले, प्रत्येक आनंदामध्ये जो सर्वात जास्त खुश व्हायचा. कम से कम त्याला जायच्या आधी एकदा मिठी तर मारायची होती. त्याच्या मनामध्ये असणारी या सगळ्या गोष्टींना घेऊन त्याचे सगळे प्रश्नांची उत्तरं तर देऊन द्यायची होती. पण त्यावेळेला तू शांत होती आणि तुझ्या या शांतपणेमध्ये तो त्याचे प्रश्नांचे उत्तर शोधत शोधत, घुटत घुटत जगणं शिकून गेला. तू असं का केलं यार. तुला जायचं होतं ना तर एक असं कारण सांगून जायचं होतं ज्याला मी एक्सेप्ट करू शकेल. तू असं चुपचाप मला सोडून जायला नको होतं यार.